छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने गेल्या 2 दिवसापूर्वी सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील जे आहे ते दोन्ही बाजूचं अतिक्रमण हटवलं. मात्र हे करत असताना रस्त्याच्या काठेला जे माठ विक्रेते बसले होते त्यांचे मटके सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीनं फोडून टाकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर उन्हाळ्यात मटक्यांचं सीझन असतं. या 3-4 महिन्यात जे आहे ते 4 पैसे हातात मिळतात आणि वर्षभर याच पैशातून या सगळ्या विक्रेत्यांचा उदरनिर्वाह असतो. मात्र असं असलं तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी हे संपूर्ण मटके या ठिकाणी फोडून टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघतोय खरं तर यांना नोटीसही दिली असेल, मात्र अजून एखादा 2 दिवसाचा वेळ दिला असता तर काय बिघडलं असतं आता, असा प्रश्न या निमित्तानं पुढे येऊ लागलाय. आपण बघतोय हे संपूर्ण मटके जे आहे ते अशा पद्धतीनं चक्काचूर करण्यात आले. खरं तर हे मटकेच नाही तर यांच्या उदरनिर्वाहाचं हे संपूर्ण साधन होतं. आता ही सगळी मंडळी जी आहे ते आता या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अडचणीत आली. आपल्यासोबत विक्रेते आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, महानगरपालिकेनं अतिक्रमणाची कारवाई केली, तुमचे संपूर्ण मटके फोडून टाकले? हो ना, फोडून टाकले. त्यानं सांगितलं 2-4 दिवसांना अव्वल, पण आमचं घरची काही अडचणी होत्या लेकीवाळीच्या, त्याच्यात आम्ही आलो नाही. त्यानं पूर्ण चुरा करायचं नसतं साहेब. आम्ही घरी नव्हतो, 2-3 दिवस गावाला जायला होतो तुळजापूरला. त्याच्यामुळे त्यानं एक दिवस बंद होतं तर बंदच राहून द्यायचं असतं. दुसऱ्या दिवशी सांगायचं असतं, ताई आम्ही फोडू लागलो, तू उचलून घेते का नाही. 1 दिवसाची, फक्त 1 दिवसाची. आम्ही तर ते म्हणल्याबरोबर 1 घंट्यात आम्ही 200 किलोमीटर पळत पळत आलो. तर घेऊन पाहतात पूर्ण खापर येते. असं नसतं करायचं. एवढं असं हे चांगलं वाटतं का तुम्हाला? आता गाडी आली महानगरपालिकेची, त्या साहेबाला मी बोलायला गेले, त्या पुढे चालले, मी माग त्याला आडते, भैया ओ साहेब थांबा ना, तुम्हाला काही बोलायचं आहे मला. तरी ते साहेब थांबा ना, आता इतक्यात 15-10 मिनिटं झाली. आणि त्या बिहारच्या लोकांपाशी थांबते, तिथं त्याची मिटिंग होती. मग मला सांगायचं काय आहे काय नाही, त्याच्या पैसे बोलूच तर मला एक शब्द बोलायचा. मी त्याच्या मागे पळते कुमारीनं असताना आणि मी इथली असताना. हे असं काय अन्याय आहे, त्याला अति अन्याय झालेला आहे. पेटी 6 टरका माल इथं आहे, 3 टरका माल तिथं फोडला आहे ना. एक तर पहिली वेळेस एवढ्यात नाही, 27-28 वर्षानंतर एवढा माल आणून टाकला. नेमकं घरची अडचण आली आमची, त्याच्यामुळं माझा माल काही इकडे गेला नव्हता. डोंगरावानी पहिल्यांदा मोठ्या कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं, ताई ताक आणून ठेव, तुझा माल पुढे कोणी हात लावणार नाही. तरी आहे ना, पहिल्यांदा 2 लाखाचा माल नेला, तरी आम्ही काहीच बोललो नाही. मी 10-10 हजार व्यवस्थित बसले तिकडे अन्न पाण्याचे महानगरपालिकेमध्ये, तरी आहे ना मला 1 रुपयाचा माल द्यायला नाही. ना पूर्ण झाड पूर्ण माझ्या पूर्ण कुरूप आहे. 2-3 वर्षात किती नुकसान केलेली. तर आम्ही शटर घेतलं होतं 3 लाख, तिथं त्या शटर मध्ये 2.5 लाख रुपये भरले. तिथं 2 रुपयाचा माल विकत नव्हता. तिकडे माझ्या माणसाला माणसाने ठेवले, ना माझाच माल तिकडे बिडबापासला नेऊन फेकला. आणि तिथून त्याची गाडी रिकामी आली, तिथून मी पै आले. ना मला त्याच्या गाडीत नाही येऊन दिलं, तर मी पै आले. तिथून बिडबापास दत्त मंदिर पाशी माझे माणसं बसते, माझं घरचे तिथं बसते. तिथं 2 रुपयाचा माल विकत नाही, 200चा विकत नाही, 15,000 तिथं जाते, 5,000 घरी भाडं जातात. आम्ही इथले असून कुमारीनं असून आमचे नुकसान का बरं? बाकीचे लोक कोणी भाडं 1 रुपया कोणी भरला नाही, कधीच नाही. त्यानं भाड्यान जागा पाहिली, कधीच कोणी नाही घेतली. तरी त्याचे 2 माठ जाते, माझे 10,000 माठ हे घेते. का बरं एवढं अन्याय का बरं? आता माणूस बोलतो त्याच्या मागे पळत गेले. आता गाडी आले महानगरपालिकेचे. साधारणपणे किती तुमचं नुकसान झालं? कमी तर कमी पहिल्यांदा 4.5 लाख नुकसान झालं. मी काही बोलले नाही. पूर्ण कुरूप आहे माझ्याकडे, पूर्ण कागदपत्र आहे माझ्याकडे. आता सध्या दुकानावर माझे कागदपत्र आहे, पूर्ण कुरूप आहे. तर मी झाले 3 वर्षापासून 1000 बिगर अन्न पाण्याची तिथे बसले असन. समजायला माहितीये, जावळा साहेबाला माहितीये, साखर साहेबाला माहितीये, समद्या साहेबाला पूर्णेला माहितीये, मग पहिल्यांदा इक्कम साहेब त्याला पण माहिती. तुम्हाला सांगितलं होतं काही माठ काढून घ्या? आम्हाला सांगितलं होतं हे माठ काढून घ्या, पण हे माठाच्या टायमाला आम्हाला महिनाभर अडचण होती लेकी बायची घरी. त्याच्यामुळे मी घरी झोपेल होते, माझं तब्येत खराब नव्हती, दुखत होतं. पण त्यानं एकदमच आणलं मला काय मी तिकडे जाईन इकडं असं होईन म्हणून. फक्त त्या नाही, आम्ही येऊस तर 2 घंट्याचे आम्ही 200 किलोमीटर पळत येऊस तर त्यानं माझा माल पूर्ण केला. असं नाही करायचं असतं. या नाही एवढे चांगले साहेब लोकांचं मला अति भूषण होतं आणि अजून मी हाई, पण या नाही गलत केलं.
अति गलत केलेलं आहे ना. बहीण असून मी त्याला माझ्या मुलीची लग्नाची पत्रिका देऊन हे करून ते करून लग्न करायला गेला, त्याला नाही आले बिचारे, नाही येणं झालं. पण त्यानं बहिणीवर असा अत्याचार नाही करायचा असता. माझं गलत बोलणं असलं माफ करा तुम्ही, पण माझी मला विनंती करू नये, हात जोडू नये. माझे याजवाले लोक घरी येऊन भांडणं करू लागले. आता मी कुठून त्याला याज देणार, कुठून त्याला पैसे देणार, माझी भरपाई कोण देणार हे तुम्हाला माहित आहे, मला काही माहित नाहीये. मला भरपाई करून द्या म्हणा मोठ्या साहेबाला, कलेक्टर साहेब, शिंदे साहेब, ते त्याला कोणाला माझे लाडके बहिणीला जे पगार देतात त्याला बी सांगा तुम्ही. माझी कळकळीची विनंती आहे, दुसरं काही म्हणणं. बहिणी या नात्यानं 2 मटके घेऊन बसून द्या तुम्ही, मला जागा द्या. माझं दुसरं काही म्हणणं नाही. थोडीशी बहिणी या नात्यानं. काय सांगा, ज्या पद्धतीने कारवाई केली, मोठे नुकसान झाले तुमचे? माझं त्याने सांगितलं होतं 2-3 दिवसाच्या पहिले उचलून घ्या म्हणून, पण त्याच्यात आमच्या मुलीची अडचण झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथे सगळ्याच्या घरी होतो. फक्त एक लेबर होता दुकानावर, आणि लेबरच्या भरोश्यावर आमचे 4-5 दिवस दुकानात चालल्या. पण आता आमचं 1 महिन्याने माल विकणंच झालं नव्हतं. तर हे माल सरासरी 10 ते 11 लाखाचा माल होता. मी आणून टाकेल. आता हे लगेच काहीच माहिती नाही त्याच्यातलं. पण मी स्वतः पैसा माझ्या हाताने दिलेला आहे, यादी काढून दिलेला आहे. शटर घेतलं तुम्ही, पहिल्या इथं भरलं, तिकडे भरलं, बीडबाग आता माझी मागणी एवढीच आहे की माझ्या मालाची माझी भरपाई करून द्यावं येईल, एवढीच नम्र विनंती. माझं बाळूपला आहे, शिवशंकर कॉलनीत राहतो मी, भाड्याने राहतो ते बी. तर माझं स्वतःच काही नाही, काही नाही. आम्ही श्रीमंत लोक नाही, आम्ही श्रीमंत लोक नाही. आम्ही माझी मम्मी 3 वर्ष तांदूळ खाल्लं आम्ही. मी भांडे काम पाहिलं, ते मला भेटलं नाही. मी भाजी विकली, ते मला भेटलं नाही. मी माझ्या मम्मीच्या घरात राहते. आम्ही तिकडे माझ्या घरचे तिकडे बसते, भेटवाय पाहतात. तिकडे 200 रुपयाचं मालिकच नाही, तरी 15,000 द्यावं लागते साहेब. 15,000 भाडं तिकडे जातं, पण घरी 5,000 भाडं जातं, 20,000 भाडं जातं आमचं. कोणी जागा भाड्यानं नाही घेतली. आम्ही इथं शटर मध्ये 40 लाख रुपये भरले, तिकडे 15,000 रुपये भाडे जातं. तिला 1 रुपये विकत नाही. चलून पहा तुम्ही, चला दत्त मंदिर पाशी सध्या चलून पहा, जागा भाड्याने घेतलेलं आहे. निश्चित आपण बघतोय हे सगळे माठ विक्रेते होते. महानगरपालिकेने 2 दिवसापूर्वी जे ते कारवाई केली आणि त्यांच्यावर जे ते अशी सगळी वेळ आली. खरं तर महानगरपालिकेने यांना नोटीस दिली होती, मात्र काही अडचणी आल्यामुळं यांना हे काढता आलं नाही. आणि ज्या वेळेस काढलं त्यावेळेस सुद्धा यांनी विनंती केली होती की आम्हाला पूर्ण काही तास अवधी द्या, हे आम्ही सगळं काढून घेतो. मात्र त्या एकाही अधिकाऱ्यानं ऐकलं नाही, असा आरोप या माठ विक्रेत्यांनी केला. आणि यांच्या सगळ्या या स्वप्नांचा चुराडा आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर मोठ्या मेहनतीनं जे आहे ते व्याजानं पैसे घेतले होते, हा व्यवसाय उभा राहिला होता आणि यातून 4 पैसे मिळतील आणि वर्षभर यातून उदरनिर्वाह होईल, अशी सगळी भावना या विक्रेत्यांची होती. मात्र असं असलं तरी महानगरपालिकेचा गाडा अडला आणि यांचा हा सगळा जे आहे ते संसाराचा उदरनिर्वाहाचा जो मूळ साधन होतं, यातून जे आहे ते यांना पैसे मिळत होते, ते सगळं जे आहे ते अशा पद्धतीनं चक्काचूर झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. जणू काही छत्रपती संभाजीनगर शहरातील सगळं अतिक्रमण काढून झाले आणि आता हे फुटपाथवरची माठं फोडली, मडके फोडली की शहर जे आहे ते मोकळा श्वास घेईल, अशा पद्धतीची जी आहे ती ही कारवाई आपण पाहतोय. आणि आता या विरोधात जे ते नागरिकांमध्ये सुद्धा प्रचंड संताप व्यक्त होताना पाहायला मिळतो. त्यानंतर अमित आडेसह, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.